ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग एकदम जबरदस्त आहे. ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट स्वप्नात नाही, सत्यात पूर्ण झालेली आहे. प्रताप, पूर्णाजी यांच्यासमोर प्रियाचं खरं रूप आलंय. हो, आणि प्रताप आणि पूर्णाजी यांनी आता सायलीचा सपोर्ट करत प्रियाच्या विरोधात ठामपणे उभं राहिलंय. इतकंच तर सुभेदारांच्या घरामध्ये आता पोलिसांची धूमधडाक्यात एंट्री झाली. पोलिसांनी या सगळ्यामध्ये आता काय सापडलंय, आश्रमाच्या केस संदर्भात आणि त्याच्या पलीकडे जाऊन खूप महत्त्वाचा काहीतरी पुरावा हाती लागलेला आहे. पोलिसांनी अरेस्ट वॉरंट घेऊन आल्यावरती मग काय घडलंय, कसं घडलंय, आणि त्यातच आता इकडे आश्रमातली एक वेगळीच मर्डर केस समोर आलेली आहे. आणि ती केस आहे ती म्हणजे आपल्या आता हरीशच्या केसमध्ये आता नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं पाहू. इकडे आता अर्जुनचा चेहरा पडलेला असतो आणि सायली त्याला समजवत असते, तुम्ही दुःखी होऊ नका. आणि त्याच वेळेला प्रिया आता सांगायला लागते, हे अश्रू आहेत ना, हे अश्रू एकदम खोटे आहेत अश्विन, तू या अश्रूंना भुलू नकोस हा, मगरीचे अश्रू आहेत हे. असं म्हटल्यावरती मग मात्र सायलीचा पारा चढतो. चिडलेली सायली प्रियाच्या खाडकन एक थोबाडीत देते. हे पाहून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो, कारण सायली असं काही करेल याच्यावरती कुणाचाही विश्वास नसतो. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, हे बघ, माझ्या कुटुंबाला या सगळ्यामध्ये त्रास देऊन तू जर का हे करणार असशील ना, तर मात्र मला हे अजिबात आवडणार नाहीये आणि मी गप्प बसणं शक्य नाहीये. माझ्या कुटुंबाच्या, माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणलंस आणि हे घर आहे ना, काच म्हणजे दगड फोडून काच तू फोडू शकत नाहीयेस दगड टाकून, हे लक्षात ठेव. असं म्हणत सायलीने तिला आता चांगलीच धमकी दिलेली असते. सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि सायली सांगते, पुन्हा माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेलीस आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलेस ना, तर गाठ माझ्याशी आहे प्रिया. आत्तापर्यंत मी गप्प बसले, प्रत्येक वेळेला वाद उकरून काढून या घराची शांतीभंग करणं हे मी सहन करणार नाही. पूर्णाजी म्हणते, सायली तू तन्वीला मारलंस? यावरती सायली पूर्णाजीला पण सडेतोड उत्तर देत म्हणते, हो, मारलं मी तन्वीला, कारण ती प्रतिमात्याची मुलगी आहे म्हणून प्रत्येक वेळेला ती बरोबर असेल असं नाहीये. ती चुकतीये, या घरामध्ये भांडणं करतीये, या घरात भांडणं करून या घराची शांतीभंग करती आहे आणि आपण गप्प बसायचं अजिबात नाहीये. ही प्रत्येक वेळेला खोटं बोलते, प्रत्येक वेळेला वाद उकरून काढते. या घरात प्रॉपर्टीचा विषय आत्तापर्यंत कधीच निघाला नव्हता, तो प्रॉपर्टीचा विषय हिने काढला. मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, अर्जुन सर कधीतरी प्रॉपर्टीसाठी भांडतील का? लोभी म्हणाले अश्विन भाऊजी त्यांना. यावरती अर्जुन म्हणतो, सायली जाऊ दे ना. सायली म्हणते, नाही, या वेळेला मी गप्प बसणार नाहीये. या प्रियाने या सगळ्यामध्ये आता हा वाद उकरून काढलेला आहे. अर्जुन तुला लोभी वाटतात? कसं वाटू शकतात तुला लोभी? अगं, जो मुलगा कधीही बाहेरच्या पैशासाठी हे करत नाही, तो घरच्या पैशासाठी हे करेल. अगं, तू जे बोलतेस ना, ते तुझ्या मनातला कपटीपणा आहे. तुम्ही धाकटे आहात, पण धाकटे आहात याचा अर्थ असा नाहीये की तुमचा अधिकार कुणीतरी मारण्याचाच प्रयत्न करेल. यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, अच्छा, म्हणजे यात सुद्धा आम्हीच चुकलो, म्हणजे यात सुद्धा आमचाच दोष. यावरती सायली अश्विनला पण गप्प करते आणि अश्विन भाऊजी, मी तुमचा दोष म्हणतच नाहीये, तुम्ही ना स्वतःच्या मनाचं बोलतच नाही आहात, तुम्ही प्रियाच्या तोंडचं बोलत आहात. जे प्रियाला बोलायचं आहे ते तुमच्या तोंडून ती वदवून घेते आहे. पण तुम्ही स्वतः विचार करा की तुमचा भाऊ या सगळ्यामध्ये आता तुम्हाला फसवून तुमची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न कधीतरी करेल का? तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे होतात की या गोष्टीमध्ये आपण कुणावरती विश्वास ठेवायचा. यावरती प्रिया सांगते, तू मला दोषी ठरवतेस? यावरती सायली म्हणते, हो, कारण अर्जुन सर हे असं कधीच करू शकत नाहीयेत. मला तुम्ही सांगा आई आणि पूर्णाजी, जो मुलगा आईला म्हणजे प्रत्येक हिअरिंगला निघताना आईच्या पाया पडून जातो, प्रत्येक वेळेला जाताना बाहेर आईला सांगून जातो, तो मुलगा घरामध्ये आपल्या भावावरती अन्याय करेल? असं म्हणत आता इकडे ती कल्पनाला प्रश्न विचारते. त्याच वेळेला ती पूर्णाजीला प्रश्न विचारते की जो मुलगा आपल्याला जी मुलगी आवडत नाहीये तिच्यासोबत लग्नाला तयार होतो का? तर त्यांनी तुमच्याकडून वचन दिलं होतं, तुम्ही त्याला वचनामध्ये अडकवलं आणि वचनामध्ये अडकवून तुम्ही त्याला सांगितलं की हे लग्न कर. माझ्यावरती नितांत प्रेम असून सुद्धा अर्जुन सर या लग्नासाठी तयार झाले का? तर तुमच्यावरच्या प्रेमापोटी.
तुम्हाला बरं वाटावं म्हणून. आणि असा मुलगा आपल्या घरातल्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारेल जो माणूस धर्मदायी केस लढतो, फ्रीमध्ये धर्मदायी केस लढतो, तो घरातल्या पैशावरती डोळा ठेवेल. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं, तुम्हाला सगळ्यांना पटतं. बाबा बोला. यावरती प्रताप ठामपणे आता इकडे सायलीच्या बाजूने उभे राहतात आणि मला सायलीचं म्हणणं पटतंय. सायली जे काही बोलतीये ना ते बरोबर आहे. अर्जुन असं कधीच करणार नाहीये. माझा अर्जुनवरती पूर्णपणे विश्वास आहे. अर्जुन या बाबतीत असा कधीही वागणार नाही, ही गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो. असं म्हणत इकडे आता प्रताप ठामपणे उभा राहतो सायलीच्या बाजूने आणि इथेच प्रियाची आता भंबेरी उडते. मग सायली सांगायला लागते, खबरदार, यापुढे माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्द मी ऐकणार नाही. म्हणजे अश्विन भाऊजी तुम्ही आठवा, तुमच्या वाढदिवसाला तुमच्यापेक्षा जास्त आनंद यांना होतो. मग असा असणारा हा तुमचा भाऊ तुमच्या प्रॉपर्टीमध्ये डोळा ठेवू शकतो का? हे खरंच तुम्हाला वाटतंय का? असं म्हणत आता इकडे सायली अश्विनला जाब विचार अश्विनला प्रतिप्रश्न विचारते आणि त्यावरती अश्विन मान खाली घालतो आणि त्यावरती सायली म्हणते, मुळातच अश्विन भाऊजी तुमचा हे मनातले शब्दच नाही आहेत. तुमच्या मनात हे शब्द टाकले गेलेले आहेत, ते म्हणजे या प्रियाने हे शब्द टाकले गेलेले आहेत. आणि प्रिया खोटारडी आहे. जेव्हा कधी बोलते तेव्हा ती खोटच बोलते. माझा नवरा असं कधीही करू शकणार नाही याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. आणि पुन्हा जर का माझ्या नवऱ्यावरती हे असे घाणेरडे आरोप केलेस ना, प्रत्येक वेळेला प्रिया आता तुला हे ऐकावंच लागेल, प्रत्येक वेळेला तुला हे सुनवावंच लागेल. असं म्हणत सायलीने ठामपणे ज्या वेळेला अर्जुनची बाजू घेतली त्याच वेळेला दुसरा स्फोट करत इकडे आता प्रताप अर्जुनच्या बाजूने उभा राहतो. प्रताप म्हणतो, बरोबर बोलतेय सायली. सायलीने आज अर्जुनची बाजू घेऊन सिद्ध केलं आणि मी सुद्धा आज अर्जुनची बाजूच घेणार आहे. कारण जेव्हापासून तन्वी तू या घरात आलेस ना, या घरात निगेटिव्हिटी आणि वाद वाढलेत. या घरात अशी परिस्थिती आत्तापर्यंत कधीच नव्हती. काहीही झालं तरी घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण होतं. जे काही चहाच्या पेऱ्यातले वाद किंवा हे असायचे ना, ते असे विरून जायचे. पण ही निगेटिव्हिटी कधीपासून आली माहिती आहे? जेव्हापासून तू या घरात आलीस ना तेव्हापासून. मुळातच खरं सांगू का, तर ही केस आहेत ना, ही अशीच पिकलेली नाही आहेत. ही केस ना अनुभवाने पिकलेत. ही केस पिकताना माणसं ओळखायची, माणसं कशी आहेत हे सगळं आता मी जाणून आहे. पण त्याचमुळे मी सांगतो की सायली या सगळ्यामध्ये किंवा अर्जुन प्रॉपर्टीचा कधीही विषय काढणार नाही. आणि एकंदर तुझं हे बघता तूच या सगळ्यामध्ये प्रॉपर्टीचा विषय काढून हा सगळा विषय वाढवून इथपर्यंत आणलास. कारण मोठ्याने ओरडणं, मोठ्याने बोलणं हे आत्तापर्यंत आम्ही सायलीकडून कधीही पाहिलं नव्हतं. पण या सगळ्यामध्ये तू जे काही वागलीस ना, त्यामुळे आज मला समजलंय की खरंच तू या घरामध्ये कलह, वाद हेच सगळं करतेस. घरातली शांती भंग पावतीयस. यावरती प्रिया म्हणते, बाबा तुम्ही इकडे नव्हतात, मी स्वतः इथे होते. स्वतः सायलीने विषय काढला होता की या सगळ्यामध्ये ती प्रॉपर्टी आमची नाही आहे. यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, मी तुला म्हटलं ना, हे केस माझे असेच पांढरे नाही झालेले आहेत म्हणून. आणि माझेच काय, हे आता कल्पना आणि पूर्णाजी यांना सुद्धा हे पटत असेल, त्यांना ते मान्य करणं शक्य नसेल कदाचित, पण त्यांचे पण केस पांढरे याच कारणासाठी झालेले आहेत. त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये आता कळालेलं आहे की सायली हे असं कधीच करू शकत नाहीये. सायली हे वागूच शकत नाहीये. कारण आम्ही आज नाही तर आधीपासून सायलीला ओळखतोय आणि सायली या सगळ्यामध्ये कधीही प्रॉपर्टी, पैसा याचा विषय काढणारच नाहीये. आणि याच्या उलट तू प्रत्येक वेळेला प्रॉपर्टी, पैसा या गोष्टीचा विषय काढून हे सगळं घरचं वातावरण पूर्णपणे आता इकडे वाद करण्याचा प्रयत्न करते आहेस तन्वी. हे जे काही तू वागतीयस ना, या सगळ्यामध्ये आता तुला माफी नाही आहे. हे सगळं होत असताना मी पाहतोय की घरामध्ये ज्या वेळेला तू नसतेस ना, त्या वेळेला घरातली शांती एकदम टिकून असते. घरामध्ये पूर्णपणे सगळी शांती असते आणि घरामध्ये कोणतेही प्रकारचे वादविवाद होत नसतात. पण ते कधी तू या घरात नसतेस त्यावेळेला आम्ही एकदम शांतपणे, निवांतपणे या घरामध्ये राहत असतो. आत्तासुद्धा त्या दिवशी घरामध्ये आईस्क्रीम केलं त्यावेळेला तू इथे नव्हतीस. त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी किती खेळीमेळीने, आनंदाने हे सगळं साजरं केलं होतं. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही आता आईस्क्रीम खात होतो. आणि आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये सायलीने ज्या वेळेला शुगर फ्री आईस्क्रीम केलेलं होतं
त्यावेळेची घटना सांगितलेली असते आणि शुगर फ्री आईस्क्रीम खाल्ल्यावरती सगळेजण किती खुश झालेले असतात आणि घरातलं वातावरण किती छान असतं हे सुद्धा सांगतात. आणि त्याच वेळेला प्रियाचा चेहरा पडतो आणि मग मात्र आता इकडे प्रताप सांगायला लागतो, हे बघ, तू जे काही करतेस ना ते आम्हाला समजत नाही, पूर्णाजीला किंवा सायलीला समजत नाही असं नाही आहे. प्रत्येक वेळेला रविराज आणि प्रतिमा यांची तू मुलगी आहेस याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलास ना तर हे तुझ्यासाठी पण चांगलं नाही आहे आणि या घरासाठी पण चांगलं नाही आहे. घरातले वाद कलह हे सगळं सगळं आता न थांबलं पाहिजे. यावरती प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे मी हे सगळं करते? प्रताप म्हणतो, हो तूच हे सगळं करतेस. घरामध्ये भांडणं उकरून काढणं, घरामध्ये निगेटिव्हिटी करणं, घरामध्ये आपसात कलह निर्माण करणं हे सायलीचं नाही, हे तुझं काम आहे. कारण मी या वेळेला सायलीच्या बाजूने ठाम उभा आहे. आणि मग आता इकडे प्रताप कल्पना आणि पूर्णाजी यांच्याकडे येतो. कल्पना आणि पूर्णाजी यांच्याकडे आल्यावरती प्रताप आता सांगायला लागतो, मी जे काही बोलतोय ते तुम्हाला पटत नाही आहे का? की या सगळ्यामध्ये आता ती फक्त प्रतिमाची मुलगी आहे म्हणून डोळ्यावरती तुम्ही आता पट्टी बांधून ठेवणार आहात आणि या सगळ्यामध्ये तिच्या चुकीला अजूनही सपोर्ट करत राहणार आहात की काय? असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना काही बोलत नाही, पण पूर्णाजीचे डोळे उघडतात. प्रताप म्हणतो, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलणारी आपली रीत आहे आणि त्यामुळे ती कल्पना प्रतिमाची मुलगी आहे किंवा ती अजून कुणाची मुलगी आहे म्हणून आपण तिच्या चुका किती दिवस पदरात घालणार आहोत आणि या घरातले वाद कलह तंटे हे किती दिवस लांबवून ठेवणार आहोत? असं म्हणत प्रतापने कल्पना आणि आता पूर्णाजी या दोघींचे सुद्धा आता डोळे उघडलेले असतात आणि दोघी जणी या सगळ्यामध्ये आता मान खाली घालून उभ्या असतात. कारण घरामध्ये जे काही बरेच दिवस चालले ते बरेच दिवस चाललेलं पूर्णाजी आणि कल्पना पाहत असतात. प्रियाचे वाद, प्रियाचे विवाद किंवा प्रिया जे काही तमाशे करते हे सगळे सगळे तमाशे ह्या सगळ्यामध्ये आता इकडे पूर्णाजी आणि कल्पनाने पाहिल्यामुळे आता त्या दोघी जणी सुद्धा सायलीच्या सपोर्टमध्ये येतात. हे सगळं चालू असताना मग आता पूर्णाजी सुद्धा उठते आणि त्यावरती मग आता प्रताप म्हणतो, आज जे काही सायलीने केलं ना ते मला पूर्णपणे पटलेलं आहे. सायली या सगळ्यामध्ये आता बरोबर आहे, ती कधीही चुकीचं बोलत नाहीये. आज अर्जुनच्या पाठीशी तिने ठाम उभं राहून हे बरोबर ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा तिच्या नवऱ्याच्या बाजूने ती उभी राहणार आणि या वेळेला मी सायलीची साथ देणार 100%. मी त्यांच्या बाजूने उभा आहे 100%. असं म्हणत प्रताप आता खूपच चिडलेला असतो आणि त्याने आता इकडे प्रियाला चांगलंच फटकारलेलं असतं. पहिल्यांदा प्रताप आता इकडे प्रियाच्या विरुद्ध बरोबर बोललेला असतो आणि सायली अर्जुनला बरोबर बोलतो. सायलीच्या चेहऱ्यावरती एक लकीर येते हास्याची, कारण तिला माहिती असतं कधी ना कधीतरी या गोष्टी घडणारच असतात, कधी ना कधीतरी या गोष्टी होणार आणि त्याची सुरुवात झालेली असते. यावरती प्रिया म्हणते, बाबा तुम्ही तिला सपोर्ट करताय, ती या सगळ्यामध्ये इतकी चुकले ना? असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी उभी राहते आणि पूर्णाजी म्हणते, तन्वी बस कर. म्हणजे तुला काय वाटतं आम्हाला कळत नाही आहे का? म्हणजे इतके दिवस तू जे काही वागतेस ना त्याच्यामुळे मनावरती माझ्या एक दडपण होतं. मला नेहमी वाटायचं की प्रतिमाची मुलगी ही अशी वागू शकत नाही आहे. माझं हृदय नेहमी म्हणायचं, माझं मन नेहमी मला सांगायचं की नाही नाही, प्रतिमाची मुलगी असं काही वागणार नाही आहे, तिच्यावरती ठाम विश्वास ठेवायला पाहिजे. पण माझं मेंदू मला वेगळंच काहीतरी सांगायचा. तुझे हे सगळे हे बघता उद्योग मला या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला तुझ्यावरती डाऊट यायचा. पण या सगळ्यामध्ये आता मी प्रत्येक वेळेला मनाला समजवायचे, मनाला प्रत्येक वेळेला सांगायचे की नाही, माझी तन्वी असं काही करू शकत नाहीये. ती माझ्या प्रतिमाची मुलगी आहे, ती प्रतिमाची मुलगी आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ती असं वागू शकणार नाहीये. अगं मुळातच प्रॉपर्टी, धाकटं, लहान, मोठं हा विषय सायली काढणार नाहीये. सायली कधीही हे असं काढत नाहीये. पण माझ्या प्रतिमाची मुलगी हे सगळं जे काही करतेय ना हे सगळं तिचं मन स्वच्छ नसल्याची लक्षणं आहेत. हे बघ आता न बस झालं, आता तू सुधार. या सगळ्यामध्ये आता तुझं मन सुधार, तुझ्या मनाला समजव आणि मन स्वच्छ कर. मुळातच या घरामध्ये वादविवाद करण्यामध्ये तू पुढे असतेस, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये स्वतःला आवर घाल. मग आत्तापर्यंत गप्प असलेली विमल सुद्धा मध्ये बोलायला लागते आणि विमल सांगायला लागते, हो बरोबर आहे, म्हणजे ना ह्या घरामध्ये वादविवाद उकरून काढणाऱ्या फक्त आणि फक्त या आहेत, त्या म्हणजे तन्वीताई. आज सुद्धा त्यांनीच वाद उकरून काढले. त्या ज्या वेळेला खाली आल्या ना
त्यावेळेला मला तर त्यांनी कॉफी बनवायला सांगितली. कॉफी बनवायला सांगितल्यावरती माझे हात कणकेचे होते. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला कॉफी थोड्या वेळात बनवून देते. तर त्यांनी खूप अक्कांतांडव केला आणि मला कॉफी नाही, तू ह्याच्यापुढे मला तुला सांगायला नको किंवा असं काही आरडाओरडा सुरू केला. तेव्हाच मी हात धुवून कॉफी द्यायला गेले तेव्हा सायलीताई म्हटल्या की यांच्या मुजोरगिरीला अजिबात हे करू नकोस विमल, तू तुझं काम कर आणि मग कर. याच्यावरून ह्यांनी स्वतः मी धाकटी आहे, मला प्रॉपर्टी नाही, मला या सगळ्यामध्ये हे नाही असं बोलण्याचा प्रयत्न केला. यावरती प्रिया म्हणते, काय ग विमल, तुझं काय चाललंय? यावरती पूर्णाजी म्हणते, थांब तन्वी, प्रत्येक वेळेला दुसऱ्याचं म्हणणं तोडून स्वतःचं म्हणणं खरं करण्याची हे सवय बंद कर. अगं पुढचा माणूस काय बोलते हे सुद्धा जरा ऐकून घे. प्रत्येक वेळेला स्वतःचंच घोडं दामटण्याची तुला काही गरज नाहीये. पुढचा माणूस कधीतरी आपल्या फायद्याचं कधीतरी आपल्याला सांगत असतो, ते आपण ऐकायला शिकायचं. पण तुझं तसं नाहीये. तू प्रत्येक वेळेला स्वतःचंच म्हणणं खरं करतेस. प्रत्येक वेळेला जे काही आहे ते मी 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 हेच तुझं चालू असतं. अगं माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून मी इतके दिवस हे सगळं सहन केलं, पण यापुढे मात्र आता मी काही सहन करणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा स्वतःला लवकरात लवकर सुधार, नाहीतर असं म्हण. मग मात्र पूर्णाजी आता इकडे प्रियाला चांगलीच फटकारते आणि त्यावरती प्रिया म्हणते, पूर्णाजी, तुझ्या तुझ्या प्रतिमाची मुलगी तुझी तन्वी हे असं वागू शकते? पूर्णाजी म्हणते, हो, तू वागती आहेस, मी बघती आहे, मी सगळं हे पाहते आहे. आणि या सगळ्यामध्ये आता मला हे सगळं करत असताना त्रास होत आहे. पण तू वेळेतच सुधार. तू जर का सुधारली नाहीस तर या सगळ्यामध्ये आता नेहमीपर्यंत तेच करणं हे चुकीचं आहे. तुझा हा स्वभाव बदल, कारण स्वभावातले दोष बदलून जो पुढे जातो तोच माणूस आहे. तुझ्या मेंदूमध्ये वेगवेगळे विचार चालू असतात. तू नीट वाग आणि या घराशी नीट हे कर, तरच हे घर तुझा स्वीकार करू शकेल. असं म्हणत पूर्णाजीने सुद्धा आता तिला चांगलंच फटकारलेलं असतं आणि आता मात्र सायली बरोबर आणि ती चूक हे समजवून दिलेलं असतं. प्रियाला या सगळ्यामध्ये विश्वासच बसत नाही की एका झटक्यात सिच्युएशन कशी बदलून गेली. आत्तापर्यंत माझ्या सपोर्टमध्ये असणारी पूर्णाजी, माझ्या सपोर्टमध्ये उभी राहणारे बाबा आणि कल्पना, या सगळ्यांनी माझी साथ सोडलेली आहे. आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते, हो, मी डोळे बंद ठेवून घरात वावरत नाहीये. मी जरी घरामध्ये असते ना तरी इथे जे काही तू बोलतेस ना ते मोठ्या मोठ्याने ज्या वेळेला माझ्यापर्यंत पोहोचतं ना तेव्हाच मला कळतं की घरातली शांती तुझ्यामुळे भंग होते. मोठ्या मोठ्या आवाजात इथे जे बोलतेस ते माझ्या रूममध्ये ऐकू येतं. हा सगळा प्रकार थांबव. सुभेदार घराण्याची सून आहेस, सुभेदार घराण्याच्या सुनेसारखं वाग. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला तुझी बाजू ऐकून घेतली जाणार नाहीये. आणि तितक्यात सायली येते. ऐकलंस ना प्रिया, म्हणजे कसं आहे, वाहणारे वारे हे बदलायला वेळ नाही लागत आहे. तुझे वाईट दिवस सुरू होणारच होते, तुझं सत्य जगासमोर येणारच होतं आणि ते अशा पद्धतीने आलेलं आहे. आता सगळ्या जणांना सत्य समजले, त्यामुळे या सगळ्यामध्ये नीट वाग आणि यापुढे माझ्या घराला जर का त्रास देण्याचा, माझ्या घरातल्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये प्रियाला आता चांगलीच फटकारते आणि फटकारून ती आता आपल्या नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. आता सायलीच्या बाजूने एक एक करत सगळेजण उभे राहिल्यावरती प्रियाला या सगळ्यामध्ये आता तोंडावरती पडायला होतं आणि प्रिया या सगळ्यामध्ये गडबडते. आणि त्यानंतर प्रिया रागारागात आपल्या रूममध्ये निघून जाते. रूममध्ये निघून गेल्यावरती तिच्या मागोमाग अश्विन पण निघून जातो आणि आता एक एक करत सगळेजण रूममध्ये निघून जातात. आणि आता मग मात्र प्रिया एकटीच तिकडे आतमध्ये रूममध्ये जाते. इकडे सायली आणि अर्जुन हे दोघं जण तिकडे थांबतात. पूर्णाजी पण तिला वाईट वाटलेलं असतं, कल्पनाला पण वाईट वाटलं आणि सगळेजण रूममध्ये गेल्यावरती सायली आता इकडे समजवत असते अर्जुनला, काही नाही, सत्याचा विजय होतो, सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत सायली त्याला समजावते. आणि त्याच्यातच इकडे कल्पना, पूर्णाजी आणि प्रताप हे तिघजण हतबल होऊन बसतात. प्रियाचं घाणेरडं रूप सगळ्यांच्या समोर आज प्रतापने अगदी ह्याच्याने आणलेलं असतं. आणि त्याच वेळेला सायली अर्जुनला समजावते, कारण त्याला लोभी म्हटल्यामुळे त्याचा आता पूर्णपणे तोल सुटलेला असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो. पण दुसऱ्या दिवशीचा प्रकार इकडे वेगळाच घडतो. दुसऱ्या दिवशी या सगळ्यामध्ये आता पोलीस येतात आणि पोलीस सांगायला लागतात की आम्ही
आम्ही इकडे आलेलो आहोत, मधुकर पाटील कोण आहेत यावरती आता इकडे पूर्णाची म्हणते मधुकर पाटील इकडेच राहतात। यावरती पोलीस म्हणतात आम्ही त्यांना अटक करायला आलोय। प्रिया सांगते हो हो मधुकर पाटील इकडेच असतात, या या तुम्ही त्यांना अटकच करा। यावरती मग आता अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो काय झालंय इन्स्पेक्टर साहेब सविस्तर सांगाल का। यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आश्रमामध्ये एक डेड बॉडी सापडली। आता ही डेड बॉडी दुसरी कुणी नसून ही आता हरीशची डेड बॉडी असते, जिला आता ह्यांनी पारलेलं असतं। म्हणजे आता या हरीशला मारून इकडे महिपतने आश्रमातच गाडलेलं असतं आणि ते कुठे गाडले हे दामिनीने विचार करून एका केसच्या संदर्भात तिने आता पोलिसांना इथे पाठवलेलं असतं। आता आश्रमात डेड बॉडी सापडल्यावरती पहिला संशय मधुभाऊंवरतीच येणार हे मात्र माहिती असल्यामुळे हे सगळं दामिनीने करून पोलिसांना पाठवलेलं असतं। आणि मग आता पोलीस सांगतात आश्रमात एक डेड बॉडी सापडले आणि त्या डेड बॉडीच्या संदर्भात चौकशीसाठी आम्हाला मधुभाऊंना न्यायचं आहे। मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता बोलायला लागतात की मी काही नाही केलं, कसली डेड बॉडी। यावरती अर्जुन म्हणतो 15 मिनिटं थांबाल का इन्स्पेक्टर साहेब, फक्त 15 मिनिटात मी काय करायचं ते करतो। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही आमच्याकडे बिलकुल वेळ नाही आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये आता आम्हाला अडवू शकत नाही। पण त्याच 15 मिनिटामध्ये आता इकडे बोलण्या चालण्यात आता इकडे अर्जुन त्यांना गुंगवतो आणि तितक्यात येतो चैतन्य आल्यावरती तो आता अँटिसिपेटरी बेलची ऑर्डर घेऊन येतो। म्हणजे आता अटकपूर्व जामीनची बेल घेऊन आलेला असतो। मग अटकपूर्व जामीनची आता इकडे नोटीस आल्यावरती इकडे मधुभाऊंना सोडण्यात येतं, मधुभाऊंना आता पकडून घेण्यात येत नाही। पण या सगळ्यामध्ये आता या केसचा काय निकाल लागणार, मध्येच नवीनच आता इकडे हरीशची केस कशी निघाले सगळं येणाऱ्या भागातच